जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं माझ्या विदर्भ स्टडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, GMC भरती ग्रुप डीच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये बहुतेक जिल्ह्यामध्ये जागा निघालेल्या आहेत. तर त्या दृष्टिकोनातून नागपूर GMC भरतीचा पेपर कशा पद्धतीने आला होता, कसे प्रश्न त्यामध्ये विचारण्यात आले होते, तर ती प्रश्नपत्रिका मी या ठिकाणी घेतलेली आहे तुमच्यासाठी. GMC भरतीसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येईन, तुमच्या मोबाईलवर येणार. तर बघा पहिला प्रश्न, GMC भरती. पहिला प्रश्न आहे, भारतातील ग्रामपंचायतीची स्थापना हे घटनेतील रिकामी जागा पालनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ठीक आहे. तर ग्रामपंचायतीची स्थापना हे भारतीय राज्यघटना अंतर्गत केली जाते. तर ते कशाचे उत्कृष्ट उदाहरण आहे, तर मार्गदर्शक तत्त्वे याचे ते उत्कृष्ट उदाहरण आहे. भाग 40मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, अनुच्छेद 40 नंतर आहे, रिकामी जागा हे संसदेचे स्थायी सभागृह होय, ते कधीही विसर्जित होत नाही. आता बघा, संसदेचे दोन सभागृह असते, लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभा आणि राज्यसभा संसदेचे दोन सभागृह आहे. तर लोकसभा हे संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे, तर राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. राज्यसभा संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे, ते कधीही विसर्जित होत नाही. लोकसभा विसर्जित होते, राज्यसभा कधीही विसर्जित करता येत नाही. तर आपलं या ठिकाणी उत्तर काय आहे, संसदेचं स्थायी सभागृह कोणतं आहे जे कधीही विसर्जित होत नाही, तर ते आहे राज्यसभा. त्यानंतरचा प्रश्न आहे, पंचायत राज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर इसवी सन 1977मध्ये रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. बघा, असे प्रश्न विचारण्यात आले आहे. तर अशोक मेहता ही समिती नेमण्यात आली होती पंचायत राज, आणि नंतर मग पंचायत राज संस्थाचा स्थापना झाली. नंतर बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाही वा पाळणा असे म्हटले जाते. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाहीचा पाळणा म्हटले जात असून त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीतील सर्वोच्च स्तरावर कार्यरत असलेली संस्था कोणती? बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाहीचा पाळणा म्हटले जात असे, तर त्रिस्तरीय म्हणजे 3 स्तरीय पंचायत राज पद्धतीमध्ये सर्वोच्च स्थान असलेली कार्यरत असलेली संस्था कोणती आहे, तर जिल्हा परिषद. कोणती आहे? जिल्हा परिषद. त्यानंतरचा प्रश्न बघा, आता बघा, हा नागपूर जिल्ह्याचा पेपर आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर व रिकामी जागा लोकसभा क्षेत्रे आहेत. तर नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर आणि रामटेक हे लोकसभा क्षेत्र आहे. नंतरचा प्रश्न होता, कोणत्या स्थळास विदर्भाचे पंढरपूर म्हणले जाते? खूप महत्त्वाचं आहे. तर धापेवाडा याला विदर्भाचं पंढरपूर म्हणून ओळखलं जाते. नंतर आहे, 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? 1897मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी ब्राह्मो समाजाची स्थापना केली आहे राजाराम मोहन राय यांनी 1928मध्ये 20 ऑगस्ट. नंतर आर्य समाजाची स्थापना केली स्वामी दयानंद सरस्वती यांनी, आणि प्रार्थना समाजाची स्थापना केली दादोबा पांडुरंग यांनी कलकत्तामध्ये. आर्य समाजाची स्थापना ही कलकत्तामध्ये झाली 1875, आणि 1867मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झाली दादोबा पांडुरंग यांनी केली. लक्षात ठेवायचं आहे. नंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा भारतातील सर्वात प्राचीन उद्योग आहे. तर भारतातील सर्वात प्राचीन उद्योग सुती कापड उद्योग आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, मी थोडं फास्ट घेतो. प्रदूषणामुळे, अशाच प्रकारचे प्रश्न आपण नेहमी बघू. आता हा आलेले प्रश्न आहे म्हणून मी थोडं फास्ट घेतो. प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण रिकामी जागा होते. आता बघा, जेव्हा प्रदूषण वाढते तेव्हा कार्बन डायऑक्साईड वाढते की घटते? तर बघा, जेव्हा प्रदूषण वाढते तर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाणसुद्धा काय होते? वाढते. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे,
गोंड ही आदिवासी जमात राज्यात मुख्यत्वे रिकामी जागा जिल्ह्यामध्ये आढळते. तर बघा, गोंड ही आदिवासी जमात मुख्यत्वे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आढळून येते. नंतरचा प्रश्न आहे, ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही, नाही म्हटलं आहे. तर कोणत्या ओझोन वायूच्या थरामुळे, तर बघा अल्ट्राव्हायोलेट किरण हे पृथ्वीवर येऊ शकत नाही. नंतर आहे, भारतात सार्वजनिक जलाशयामध्ये शुद्धीकरणासाठी सामान्यतः काय वापरले जाते, तर पाणी शुद्ध करण्यासाठी काय वापरले जाते, क्लोरीन. नंतर आहे, कॅन्सर कर्करोग या रोगासंबंधी खालील दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे. बघा, हा रोग अनुवांशिक नाही, हा रोग संसर्गजन्य नाही, हा रोग विशिष्ट अवयवांना होतो. कोणते चुकीचे आहे ते ओळखायचं आहे. हा रोग विशिष्ट अवयवांनाच होतो हे चुकीचं आहे. बाकी हे तिन्ही बरोबर आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा, हिमोग्लोबिनचा मुख्य घटक पदार्थ म्हणजे रिकामी जागा होय. बघा, हिमोग्लोबिन आपल्याला कशाद्वारे मिळते, तर लोह, आयरन. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए. त्यानंतरचा प्रश्न आहे, सूर्यमालेतील या ग्रहाचे वस्तुमान सर्वाधिक असते. आता बघा, सूर्यमालेमध्ये कोणत्या ग्रहाचे वस्तुमान सर्वात जास्त असते, तर गुरु. गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. ठीक आहे. आणि सर्वात जास्त उपग्रह हे शनी ग्रहाला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, नंतर विचारला या ठिकाणी 18 आणि 24 यांचा लसावी किती. बघा, गणितावर प्रश्न आहे, लसावी 18 आणि 24चा लसावी किती आहे. तर या ठिकाणी लसावी सिंपल 18 आणि 24, 6चा जर भाग दिला आपण 6, तर 6 18 आणि 6 24. ठीक आहे. नंतर 3 1 3, 4 1 4. आता या तिघाचा जर गुणाकार केला, बघा 6 गुणिला 3 गुणिला 4, तर 6 का होणार 18, 6 18, 18 गुणिले 4 18 72. ठीक आहे. तर आपलं ऑप्शन नंबर सी उत्तर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, 256चे वर्गमूळ किती. आता बघा, 256, 15चं वर्गमूळ किती आहे, 225, आणि 16चं 256. ठीक आहे. वर्गमूळ हे तुम्हाला पाठ असलं पाहिजे 30पर्यंत तरी. 16 गुणिला 16 जर केलं तर तुम्हाला वर्गमूळ वर्ग त्याचा भेटतो. 16 गुणिला 16 256. नंतर बघा 0.36 भागीला 0.4. आता इथं बघा 36 4, 4 1 4, 4 9 36, 9 आलं पाहिजे, म्हणून बघा 0.9 या ठिकाणी दिसत आहे. 0.36 भागीला 0.4, 4 1 4, 4 9 36, तर 0.009 नाही येणार, 0.9 येणार. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, 24 प्लस ब्रॅकेटमध्ये 40/8 प्लस 15 बरोबर किती. आता बघा, हा जो प्रश्न आहे हा बोर्ड मासचा प्रश्न आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचे जे क्वेश्चन आहे ते कशा पद्धतीने सॉल्व करायचे, तर बोर्ड मास या सूत्रानुसार सॉल्व करायचे. बी म्हणजे ब्रॅकेट, ओ म्हणजे ऑर्डर, डी म्हणजे डिव्हिजन, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, ए म्हणजे ॲडिक्शन आणि एस म्हणजे सबट्रॅक्शन. तर सर्वात आधी या ठिकाणी आपल्याला बोर्ड मास पद्धतीने सॉल्व करायचं आहे. सर्वात आधी आपल्याला इथे ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल. ठीक आहे. या ठिकाणी ब्रॅकेट दिसत आहे, तर बघा ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल. 8 1 8, 8 5 40. ठीक आहे. या ठिकाणी 5चा भाग दिला म्हणजे 24 प्लस, आता आपल्याकडे काय राहिलं 5 प्लस 15. आता या ठिकाणी हे पण प्लस आहे, प्लस प्लस. या ठिकाणी बघा 15 प्लस 5 20 आणि प्लस 24 म्हणजे 44 आपलं उत्तर येईल. ठीक आहे. ऑप्शन नंबर बी एकदम सोपं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, गणितावरचा
दर साल दर शेकडा म्हणजेच दसादसे 12 रुपये दराने 850 रुपये मुद्दलाचे 4 वर्षाचे व्याज किती. आता बघा या ठिकाणी आपल्याला सरळ व्याज काढायचे. ठीक आहे, सरळ व्याज काढण्याचा फॉर्म्युला काय, तर मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर भागिला 100. ठीक आहे, मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर भागिला 100. या ठिकाणी मुद्दल किती आहे 850 रुपये गुणिला मुदत आहे 4 वर्ष आणि दर आहे 12 भागिला 100. ठीक आहे, शून्य शून्य कट झाला. त्याच्यानंतर जर आपण भाग दिला 2×5 = 10, 2×2 = 4. ठीक आहे, नंतर 17×5 = 85. ओके, तर या ठिकाणी काय राहिलं विद्यार्थी मित्रांनो 17 गुणिला 2 गुणिला 12. ठीक आहे, बघा एकदा मुद्दल गुणिला मुदत मुद्दल गुणिला मुदत गुणिला 100. ठीक आहे, त्या ठिकाणी बघा 850 मुद्दल आहे गुणिला मुदत मुद्दल गुणिला मुदत 4 गुणिला 12 भागिला 100. ठीक आहे, भागिला 100. या ठिकाणी शून्य शून्य कट झाले, शून्य शून्य कट. त्यानंतर जर आपण भाग दिला तर बघा या ठिकाणी जर 2×12 आणि 2×5 = 10. ठीक आहे, नंतर 5×1 = 5, 17×5 = 85. बरोबर आहे 17 गुणिला 4 गुणिला 6. ठीक आहे, 17 गुणिला 4 गुणिला 6 जर केलं तर या ठिकाणी तुम्ही काढू शकता 24 गुणिला 17, 6 × 24 गुणिला जर 17 केलं तर आपलं उत्तर येईल 408. करून बघा. त्यानंतरचा प्रश्न बघा, नंतर आहे SSC परीक्षेत एका मुलास 700 पैकी 504 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले. आता बघा टक्केवारी काढायचं आहे. टक्केवारी म्हणजे काय तर 100, टक्का म्हणजे काय 100. आता बघा एका परीक्षेमध्ये 700 पैकी 504 गुण मिळाले एका विद्यार्थ्याला, तर या ठिकाणी सिंपल 504 गुणिला 100. जर टक्केवारी काढायची असेल तर 100 हे गुणाकारामध्ये आले पाहिजे. 504 गुणिला 100 भागिला टोटल त्याचे मार्क्स किती आहे 700 मार्क आहे. शून्य शून्य कट झाले, मग 504 भागिला जर आपण 7 केलं तर किती येईल 7×1 = 7, 7 = 49. ठीक आहे, राहिला 1 7 2 = 14 म्हणजे 72. ऑप्शन नंबर बी. त्यानंतरचा प्रश्न बघा, या ठिकाणी आता तुम्हाला व्हॅल्यू दिली आहे 14.31, 16.4, 13.13 आणि 12.24 या संख्यांचे मध्यमान म्हणजेच काय सरासरी मीडियम काढायची. आता बघा सरासरी कशी काढतात, तर सर्व संख्यांची बेरीज भागिला एकूण संख्या. ह्या ज्या दिलेल्या संख्या आहे त्यांची बेरीज करायची भागिला एकूण संख्या. आता बघा यांची जर सगळ्यांची बेरीज केली, ठीक आहे 14.31 आहे, 16.4 या सगळ्यांची जर बेरीज केली तर बेरीज किती येते 56.08 येते भागिला एकूण संख्या 1 2 3 4. जर याचं भागिला दिलं तर आपल्याकडे उत्तर येते 14.02. तुम्ही करून बघा. ठीक आहे, मी ऑलरेडी केला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, रामभाऊंनी एक मोटरसायकल 15,600 रुपयास विकत घेतली होती. ती विकल्यामुळे त्यांना 16% नफा झाला, तर ती मोटरसायकल किती रुपयास विकली. आता बघा या ठिकाणी रामभाऊने एक मोटरसायकल 15,600 रुपये ला विकत घेतली म्हणजेच काय खरेदी केली. विकत घेतली म्हणजे खरेदी केली, त्याच्यानंतर ती विकली. पहिले त्यांनी 15,600 रुपयाला विकत घेतली, त्याच्यानंतर विकली तर त्याला 16% नफा झाला. तर त्याची आपल्याला विक्री किंमत काढायची. आता बघा विक्री किंमत कशी काढतात, तर विक्री किंमत कशी काढतात
तर विक्री किंमत सेलिंग प्राईस बरोबर 100 प्लस नफा. आता नफा हा हमेशा प्लस होतो, तोटा मायनस होतो, भागीला 100 गुणीला खरेदी किंमत. या सूत्राचा वापर करायचा. 100 प्लस नफा भागीला 100 गुणीला खरेदी किंमत. आता या ठिकाणी 100 दिसत आहे तुम्हाला, 100 प्लस नफा किती झाला 16 भागीला 100 गुणीला खरेदी किंमत 15,600. ठीक आहे, हे शून्य कट झाले. 100 प्लस 16 116 प्लस 116 गुणीला 156. 116 गुणीला जर आपण 156 केले, ठीक आहे ना, 116 गुणीला 156 जर केले तर आपलं उत्तर निघते बघा. 116 गुणीला 156 जर केले तर आपलं उत्तर 18,096 एवढा याचा गुणाकार येतो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 2464 म्हणजे 2464 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्याची त्रिज्या किती. आता बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले आहे तर आपल्याला त्याची त्रिज्या काढायची आहे. ठीक आहे, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आरचा वर्ग. ठीक आहे, पाय आर वर्ग. आता बघा, या ठिकाणी त्रिज्या जर आपल्याला काढायची असेल तर आपण कोणत्या सूत्राचा वापर करतो, आरचा वर्ग. ठीक आहे ना, आरचा वर्ग बरोबर पाय आर वर्ग. आपण असं जर केलं मग या ठिकाणी 2464 बरोबर पायची किंमत आपण 2260 ठेवतो. ठीक आहे ना, गुणीला आरचा वर्ग. मग या समीकरणाला जर आपण सोडवलं तर बघा, या ठिकाणी आरचा वर्ग बरोबर 2464. ठीक आहे, 2464 गुणीला 7 भागीला 22. आता 22ने जर 2464ला भाग दिला, ठीक आहे, तर किती भाग जातो बघा, 112. 112 येतात. मी ऑलरेडी केलं आहे, तुम्ही करून बघा विद्यार्थी मित्रांनो. गुणीला जर 7 केलं तर बघा, 7 दुणे 14, 7 एक 7 आणि प्लस 1 8 आणि हे 7, 784 येते. मग आरचा वर्ग आपल्याला या ठिकाणी आरचा वर्ग बरोबर 784 मिळाले. तर बघा, आरचा वर्ग बरोबर 784, तर मग आर बरोबर किती येणार, आर बरोबर येणार 28, कारण 28चा वर्ग 784 आहे. तर आपलं उत्तर होणार 28 सेंटीमीटर. ओके. त्यानंतरचा प्रश्न बघा. आता बघा, हा प्रश्न एक होमवर्क आहे. जर नाही आला तर तुम्ही कमेंट करा, मी पार्ट 2मध्ये सांगणार. हा आपण पार्ट 1 बघत आहोत क्वेश्चन पेपरचा. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे, कालिदासाने रामटेक येथे लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ कोणता. तर कालिदासने रामटेकमध्ये लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ आहे मेघदूत. त्यानंतरचा प्रश्न आहे, नागपूर शहराच्या स्थापनेचे श्रेय कोणत्या राजास द्यावे लागते. हा सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता. तर बख्त बुलंद. नंतर आहे, नाग नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे. तर ती कनान नदीची उपनदी आहे. नंतरचा प्रश्न होता, मेगालिथिक संस्कृतीचे अवशेष जिल्ह्यात खालीलपैकी कोठे आढळतात. तर ते दुग्धधामना या ठिकाणी आढळतात. नंतरचा प्रश्न होता, नागपूर जिल्ह्यात किती तालुके आहेत. तर टोटल 14 तालुके आहेत नागपूर जिल्ह्यामध्ये. नंतर आहे, निम्न वेना मोठा प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये आहे. आता हा उमरेडमध्ये आहे, निम्न वेना मोठा प्रकल्प. ठीक आहे. नंतर आहे, गांधी सागर तलाव रिकामी जागा या नावानेही ओळखला जातो. तर शुक्रवारी तलाव जो नागपूरला आहे त्याला गांधी सागर तलावसुद्धा म्हणतात. नंतर आहे, विदर्भाचे अष्टविनायक कोणत्या गणपती स्थळात संबोधले जाते. तर अदासा. नंतर आहे, अत्यंत अभावाने आढळणारे लक्ष्मण मंदिर जिल्ह्यात कुठे आहे. लक्ष्मण मंदिर हे कुठे आहे, रामटेक या ठिकाणी आहे. रामटेकमध्ये लक्ष्मण मंदिर आहे. त्यानंतरचा प्रश्न, शहराचे दुष्प्रवृत्तीपासून रक्षण व्हावे यासाठी कोणता उत्सव नागपूर येथे होतो. मारबत उत्सव.
बघा पोळ्याला हा उत्सव काढला जाते मारबत. नंतर आहे प्राचीन ग्रंथात सावनेरचा रिकामी जागा असा उल्लेख आढळतो, तर कसा सारवस्तपूर. त्यानंतरचा प्रश्न आहे कनान व पेंच नदीच्या संगमावर असलेले ठिकाण कोणते, तर कामठी. कनान व पेंच नदीच्या संगमावर कोणते गाव वसलेले आहे, कोणते शहर वसलेले आहे, तर कामठी. नंतरचा प्रश्न आहे नरखेड हे ठिकाण कोणत्या रेल्वे मार्गावर आहे, तर ते आहे नागपूर दिल्ली या रेल्वे मार्गावर. त्यानंतरचा प्रश्न मिठाच्या सत्याग्रहात प्रसिद्ध असलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे. बघा मिठाचा सत्याग्रह महात्मा गांधीजीने यांनी केला होता, तर महाराष्ट्रातील शिरोडा हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. 12 मार्च 1930 सत्याग्रह झाला होता. नंतर आहे जालियनवाला बाग येथे खालीलपैकी कोणत्या कारणाकरिता सभा बोलवण्यात आली होती, रोलट कायद्याचा विरोध करण्यासाठी. आता बघा रोलट कायदा म्हणजे काय, तर यालाच आपण काळा कायदा 1919ला ही सभा भरली होती जालियनवाला बाग अमृतसरमध्ये. तर रोलट कायदा असा कायदा होता ज्याला जे इंग्रज होते ते कोणताही गुन्हा नसताना तुरुंगामध्ये लोकांना डांबत होते, तुरुंगामध्ये लोकांना टाकत होते कोणताही गुन्हा नसताना. तर या कायद्याला विरोध करण्यासाठी 12 फेब्रुवारीमध्ये 1919मध्ये जालियनवाला बागेमध्ये असंख्य लोक जमले होते. तर तेव्हा जनरल डायर यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता त्या जमावावर हल्ला केला आणि त्याच्यात असंख्य लोक मृत्युमुखी पडले. तर या घटनेच्या विरोधातच हा जालियनवाला बाग हत्याकांड घडलं. ठीक आहे. तर आपण याचा पार्ट 2 नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.